दोघं लढले आणि थोरच घडले। आठवले साहेबांचा कलाकारांच्या डोक्यावरती हात चांगला मजबूत भक्कम आहे, पण पुण्यामध्ये लहानातला लहान कलाकार असो या मोठ्यातला मोठा, पुण्याचं जर बघायला गेलं तर आमचे रामदास आठवले पुढे बसलेले। परशुराम वाडेकर म्हणजे आमचे रामदास आठवलेच आहेत। पुण्यातला पुण्याच्या आसपासचा लहानातला लहान कलाकार असो या मोठ्यातला मोठा असो, त्या प्रत्येक कलाकारावरती त्यांचं बारीक लक्ष असतं म्हणून। आणि तसंच जसं मोठे साहेब आणि हे साहेब तसंच ते सुद्धा मोठे साहेब की दोघं बी लढले लढले थोरच घडले, जय घोष चाले जय जयकाराचा, जय घोष चाले जय जयकाराचा। जसं आरपीआयच्या केंद्राच्या वाडीमध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर रामदास आठवले साहेब लढतात, तसं महाराष्ट्राच्या वाडीवर आमचे परशुराम वाडेकर साहेब लढतात। मगाशी साजन दादानं म्हटल्याप्रमाणे आमचे पुण्याचे परशुराम वाडेकर म्हणजे आमचे पुण्याचे रामदास आठवले, म्हणजे आमचे रामदास आठवले कलाकारांना पुण्यासाठी ते म्हणजे परशुराम वाडेकरच आहे। अरे तो लढले थोरच घडले, दोघं बी लढले थोरच घडले, जय घोष चाले जय जयकाराचा, जय घोष चाले जय जयकाराचा। कुणाचा एक भगव्याच्या वारसदाराचा, एक भीमघटना गाराचा, एक भगव्याच्या वारसदाराचा, एक भीमघटना गाराचा, भगव्याच्या वारसदाराचा, एक भीमघटना फुलं केलं त्या चौदाराचं पाणी, एकानं फुलं केलं त्या चौदाराचं पाणी। दोघांचा जयघोष का? एकानं फुलं केलं त्या चौदाराचं पाणी, एकानं फुलं केलं त्या चौदाराचं पाणी, तसंच पाणी दुश्मनाला पाजलं शिवबाणी, दुश्मनाला पाजलं शिवबाणी, तसंच पाणी दुश्मनाला पाजलं शिवबाणी। एकानं खुलं केलं त्या चौदाराचं पाणी, तसंच पाणी पाजलं, तसंच पाणी पाजलं।
आणि खास करून एक वेगळी मेजवानी आम्ही यावर्षी आणलेली आहे. ह्या स्टेजवरती दिग्गज कलाकार येऊन गेलेले आहेत. इथं तेही गाणं झालं होतं त्यावेळी होतं की आवडमाला ज्याचे मी त्यालाच आणलं, हे झालं होतं. पण ह्या वर्षी त्याला मी कसं आणलंय बघा की आवड मला होती मी डोक्यात आणलं.